या टेस्ट वर्षातून एकदा तरी करायलाच पाहिजेत. आता ह्या टेस्ट आहेत, इम्पॉर्टंट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 टेस्ट आहेत. या 8 टेस्ट वर्षातून एकदा करायला पाहिजे आपल्या शरीरामधील काही व्याधी वगैरे आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी. आता इथे देण्यात आलेली पहिली टेस्ट जी आहे ती कुठली टेस्ट देण्यात आलेली आहे की फर्स्ट वन ही आहे सीबीसी टेस्ट. आता सीबीसी टेस्ट मध्ये काय होतं की कंप्लीट ब्लड काउंट, म्हणजे आपल्या शरीरातील कंप्लीट ब्लड काउंट केलं जातं. याच्या माध्यमातून अॅनिमिया असेल, त्याचबरोबर काही इन्फेक्शन ऑदर्स असतील आणि त्याच्याबरोबर काही अदर इन्फेक्शन्स वगैरे असतील तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी ही सीबीसी टेस्ट केली जाते. सेकंड नंबरची आहे ती लिपिड प्रोफाईल टेस्ट. लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल असेल, त्याचबरोबर आपल्या हार्ट डिसीजेस असतील त्याला मॉनिटर करण्यासाठी, त्याची रिस्क आयडेंटिफाय करणे, रिस्क मॉनिटर करण्यासाठी ही काय केली लिपिड प्रोफाईल टेस्ट केली जाते. थर्ड नंबरची आहे ती ब्लड शुगर. आता ब्लड शुगर जी आहे सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीज संदर्भात येत आहे. ब्लड शुगर बिफोर इटिंग म्हणजे फास्टिंगच्या तुम्ही जो उपवास केला जातो साधारणतः सकाळची केली जाते टेस्ट आणि खाऊन आल्यानंतर 1 तासानंतर टेस्ट केली जाते. म्हणजे आपल्या शरीरातील ब्लड शुगरचं प्रमाण जे आहे ना ते किती आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी केले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ती थायरॉइड प्रोफाईल. आता थायरॉइड प्रोफाईल जे आहे याच्यामध्ये 3 टेस्ट येतात बघा. TSH असेल, T3 असेल, T4 असेल. आता याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स जो आहे हा हार्मोनल बॅलन्स आयडेंटिफाय करण्यासाठी काय केलं जातं तर ही थायरॉइड प्रोफाईल टेस्ट केली जाते. नंतर लिव्हर फंक्शन टेस्ट जी आहे LFT जी आहे ही लिव्हर फंक्शनल टेस्ट आपल्या शरीरातला जो लिव्हर आहे ना तो लिव्हर हेल्दी आहे का नाही ते इन्शुअर करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. नेक्स्ट किडनी फंक्शन टेस्ट KFT म्हणण्यात आलेला आहे. किडनीचा परफॉर्मन्स जो आहे तो परफॉर्मन्स चेक करणे, त्याला ऍसेस करणे याच्यासाठी ही किडनी फंक्शन टेस्ट राहते. नंतर आहे व्हिटॅमिन डी आणि B12 संदर्भातली. आता व्हिटॅमिन डी म्हणजे साधारणतः आपल्या हाडामधली मजबूती समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल, त्याचबरोबर B12 जे आहे ते एनर्जीच्या बाबतीमध्ये असेल, नंतर आपली इम्युनी सिस्टीम असेल आणि जसं म्हणलं की बोन्स या संदर्भातली टेस्ट काय येते तर याच्याशी रिलेटेड येत आहे बघा. नेक्स्ट वन जे आहे ते CRP किंवा ESR टेस्ट. CRP किंवा जी काही ESR टेस्ट जे आहे म्हणजेच इन्फ्लेमेशन जे मेकर्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये कुठेतरी दुखणं असते बघा, इथं दुखत असेल इथं दुखत असेल तर ते शोधण्यासाठी त्याच्यामधल्या अडचणी शोधण्यासाठी ही टेस्ट केली जाते. अशा प्रकारच्या काय तर ह्या 8 महत्वाच्या टेस्ट आहेत आणि त्या केल्या जातात बघा. आपल्या सगळ्यांना हे टेस्ट माहिती असणं काय तर गरजेच्या आहेत.